शुभ संध्याकाळ मित्रांनो. कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कसं आहे, कोकणातला निसर्ग कोकणातल्या माणसांना आहे ना भरभरून देतो, हे मात्र तेवढंच सत्य आहे. का तर परवाच आमची विया आजारी पडली होती आणि मग बऱ्यापैकी ताप आणि मग मोशन्स वगैरे होते. मग वियाला आहे ना आम्ही मला जी आई माझ्या लहानपणी औषध द्यायची तेच औषध वियाला दिलं आणि ते लागू पडलं. इव्हन डॉक्टरकडे जाऊन देखील थोडंसं ताप कमी होत नव्हता, पण त्या औषधाने बऱ्यापैकी फरक पडला. तर गावाकडे अशी काही जुनी औषधं आहेत ना, जी लोकांना कधी कधी परिचित नसतात आणि त्याचा वापर आपण सहसा टाळतो. पण कसं आहे, ॲक्युरेट ते कधी काम करेल की नाही किंवा त्याचं प्रमाण काय, एवढं मात्र आहे ना अभ्यासानेच दिलं तर मात्र नक्कीच फरक पडतो. तसंच काहीसं माझ्या आईने पंढरपूरला जाण्या अगोदर वियाला औषध करून दिलं होतं आणि ते म्हणतात ना कामी आलं. त्याच्यामुळे वियाचा ताप वगैरे बरा झाला किंवा ताप आजारपणातून ती बरी झाली. तरी देखील अजून एक औषध आहे जे तिला मी स्पेशली आज माझी आजी मला आजारपणातून रिकवर झाल्याच्यानंतर एक आंघोळ घालायची. तर ते वनस्पती टाकून त्या म्हणतात ना आपल्याकडे गावाला तपेलं असतं किंवा पाणी गरम करण्याचं भांडं जे असतं त्याला आमच्याकडे तपेलं म्हणतात. तर चुलीवरचं तपेलात गरम पाणी वगैरे करायचे आणि ते मग ती जी वनस्पती असते ती टाकायची. ते देखील तुम्हाला पाहायला घेऊन जातो. त्याचबरोबर तुम्हाला विहाच्या औषधाने रिकवर झाली ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतो. अजून इतर काही आहे ना औषधी वनस्पती आहेत ना, त्या देखील आपण याच आजूबाजूच्या गावाकडच्या परिसरात ह्या वनस्पती सर्रास आढळतात. त्याच वनस्पतीची थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगेन, जेवढी मला माहिती आहे. मंडळी, आहे जास्वंदाचं झाड आणि हे जास्वंदाचं फूल खरं तर कधी आपल्याला उबाळ वगैरे आलेलं असतं तेव्हा माझी आजी किंवा आई मला आहे ना हे वाटून त्या उबाळ्यावरती लावायची, मग ते उबाळं फुटायचं. त्याचबरोबर जर या औषधाने तर आपल्याला म्हणतात ना तो पू वगैरे आतल्या उबाळ्यातला खेचून घेण्यास मदत व्हायची. पण त्याचबरोबर एक जुन्या काळात जी पिंजर यायची ज्याला लाल पिंजर म्हणायचे आणि चुना मिक्स करून त्या उबाळ्यावरती देखील लावायचे. सो हे एक आठवणीतलं असलेलं मला माहिती असलेलं उबाळ्यावरचं औषध जास्वंदाचं इवन केसाच्या म्हणतात ना कोंडा वगैरे पडलेला असतो. इवन शॅम्पूमध्ये देखील जास्वंद यूज होतं. सो आता इकडे बघा लहान मुलं आली आहेत, मस्ती करतात. तर मंडळी, अजून एक आपल्या परसात औषधी वनस्पती मिळते जे खोकल्यावरती आवर्जून उपयोग होते, तो अडुळसा. हे बघा, हे अडुळसाचं झाड आहे. याची देखील कोवळी पानं घेऊन थोडीशी गरम पाण्यात म्हणतात ना टाकून त्याचं जे उर्वरित गरम पाणी राहतं तर ते पाणी पाजायचे लहानपणी. म्हणजे कफ वगैरे झाला असेल, छातीत पूर्ण कफ भरला असेल तर ह्या औषधाने बरं केलं जायचं. इतर अनेक औषधी वनस्पती आपल्याला या परिसरात मिळतात. आता बघा, याला भांबरूड म्हणतात आमच्या इकडे लोकल. गोरखनाथाचं फळ वगैरे असं याला काहीतरी रेडिश फळ येतं, पण याला भांबरूड म्हणतात आमच्या इकडच्या लोकल भाषेमध्ये. तर हे देखील कुठे जखम झाली किंवा मग असं कसरुंडा प्रकारचा जो कीटक असतो किंवा किडा असतो तो अंगाला लागल्यावरती खाज येतं, तर ती खाज घालवण्यासाठी देखील या वनस्पतीचा वापर व्हायचा. इवन पोपटी बनवताना देखील या भांबरुडीच्या पाल्याचा वापर होतो. चला आता पुढे बघूया इतर काही वनस्पती आपल्याला अजून फाइंड आउट करता येतात का. चला आपण आता याच वाटेने पुढे औषधं शोधत चाललो होतो. हे बघा, हे आहे ना, हे कवठ म्हणून एक प्रकार आहे, त्याची साल आहे. इकडे ही कवठाची वेल आहे ना वरती गेली आहे. रेडिश प्रकारचं फळ असतं, आतल्या बिया असतात, औषधी गुणधर्म असलेलं. इवन इकडे हा आपला उंबर देखील आहे. आमची मामी आली आहे. मामी परत एकदा आजी झाली आहे. मामीच्या चेहऱ्यावर खुशी दिसत असेल. आणि ही ताई झाली आहे पाठीमाग. चला, मामी आली आहे. मामीशी देखील आपण गप्पा मारूच नक्की. हे बघा, या कौंडालाच्या साली, या कवट जे असतं त्याची साल असतात. इकडच्या लोकल भाषेत त्याला कौंडाल म्हणतात. वेल वर्गीय वनस्पती असते. एकदम टोकाला जाऊन रेडिश फळं येतात. ती देखील इतर काही आजार जे असतात त्यांच्यावरती, किंवा हे औषधी वनस्पती आहे. आता कुठल्या आजारावरती आहे ते अजूनपर्यंत मला देखील माहीत नाही असं. आता मंडळी, ही जी वनस्पती पाहताय ना, रेडिश फुलं, हे देखील आयुर्वेदात त्याला महत्त्व आहे. खरं तर आमच्या इकडे आहे ना याला गौरीचे हात म्हणतात. गौरी गणपती येते तेव्हा मात्र ही वनस्पती आहे ना आवर्जून गौरीच्या जवळ ठेवली जाते. पण याचा वापर सहसा इकडची आमची म्हातारी माणसं सांगायची या फुलाला हात लावायचा नसतो. पण मंडळी, या आपल्या रस्त्यावरती आपण छोटी छोटी आजूबाजूला परिसरात औषधाची ओळख पटवून घेत होतो. आमचे भाऊजी आलेत आणि आमची छायाताई आली आहे. छायाताईला असते. भाऊजी नमस्कार. हो नमस्कार.
आपल्याकडे गावाकडे गावठी औषधांचा भरपूर खजिना असतो, पण ओळख माहिती नसल्यामुळे किंवा ओळख न पटल्यामुळे लोकांना ते वापरात कसे आणावेत हे देखील माहिती नसतं. बरोबर. तुम्हाला काय माहिती आहेत का? हो आहेत ना, आयुर्वेदिक औषधं किंवा वनस्पती औषधं आहेत. हां, आपल्या गावठी औषधं म्हणजे गावच्या पद्धतीने चालणारे औषधं आहेत. बरोबर एखादं अडुळसा आहे, बरोबर बरोबर आहे. एखादं निंगडूम आहे, बरोबर. खोकली सर्दी खाशीवरती आहे, किंवा गौरी फूल म्हणून एक कीटकनाशक येते, ते डासांना वगैरे पळवण्यासाठी. डासांवरती येते, किंवा आपलं एक सागाचं फूल म्हणून एक मुतखडा किंवा पत्रीसाठी. पत्रीसाठी ते येते. बरोबर आणि आपलं हे आहे काय, निगडुंग आहे. बरोबर. अशा औषध वनस्पती आहेत बऱ्याच ज्या तापावरती वगैरे तापावरती वापरले येते, जातात. अडुळसा खोकला सर्दी खोकल्यावरती येते. कुरडूच्या बिया पण वाटून आता इव्हन युरिन इन्फेक्शन वरती पण देतात ना. हां, कुळल्याची झाड आहे, हे खाचकुजलीवालं झाड म्हणतो आपण. खाचकुजलीवालं झाड आहे. त्याची जी बी असते हां, ती विंचू जे चावलेला असतो त्याच्यावरती एक औषधी म्हणजे वनस्पती ती आहे. ओलं त्याची- म्हणजे ताजा घ्यायचं का? नाही, सुकल्यानंतर जे येणारी बी आतमध्ये राहते, हां, त्याच्यापासून ते होते. विंचू विंचू, वापरतात का तसं? वापरतात, हो. बरोबर. अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्या वनस्पती लोकांना आहेत, माहिती नाही हो, आहे. हो. आणि माहिती नसल्यामुळे त्याचे औषध इव्हन घनसरी म्हणून पण एक झाड आहे, त्याचे गोनस वगैरे चावल्यावरती पण घनसरीची साल उगळून लावतात. अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. लकीली आपल्याला जातं, म्हणजे आता या वाटेवरती भाऊजी भेटले, एका कामासाठी आले होते. आमची छायाताई पाठीमागे पाहू शकतो सर. नमस्कार. तर तुमच्याकडे कधीतरी येऊ परत. तुमच्या इकडच्या दगडी पाला वगैरे तुमच्याकडे अवेलेबल असतो का? एक जखम झाल्यावरती अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं, जखम लवकर बरी पण होते. होण्यासाठी अशा बऱ्याच वनस्पती आहेत, त्यांचा अभ्यास नाही. खरं तर असं कोणा पुढच्या वेळी तुमच्याबरोबर योगा आला तुमच्याकडे येऊन, तर आपण नक्कीच परत एकदा औषधी वनस्पतीवरची ओळख पटवून घेऊ. ठीक आहे, चला. चला येऊ. थँक्यू. तर मंडळी, आता पण एक हे बघा, हे जे झाड पाहतोय ना, हे बघा इकडे पाहू शकतो. सो मंडळी, आता पण हे जे झाड पाहतोय ना, ह्याला अपमार्ग म्हणतात. हे बऱ्यापैकी बऱ्याच रोगांवरती उपचार आहे. इवन तुमच्या दातातून रक्त वगैरे येत असेल तर या झाडांच्या पाल्याचा तुम्ही चावलात, जवळजवळ 2-3 आठवडे तुम्ही ही पानं काढून खाल्लीत, तर तुमच्या दातातून रक्त येऊन किंवा तोंडाचा जो घाणेरडा वास असतो तो निघून जातो. याचं देखील औषधी हे पूर्णच म्हणतात ना, त्याचं सगळेच वापरात येतं. खरं तर बऱ्याच वेगवेगळ्या रोगांवरती किंवा विष आपल्याला कुठला विकार झाला असेल किंवा विषारी दंश झाला असेल तर त्याच्यावरती देखील या खरं तर औषधाचा वापर होतो. आयुर्वेदात त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. अपमार्ग म्हणतात याला. चला, काटेरी झाड असतं, कधी कधी रानातून जाताना शर्टा विटाला याचे काटे लागतात. बघा बघा. तर मंडळी, अजून एक आपल्याला औषधी वनस्पती भेटली आहे, ते म्हणजे रुईचं पान. इकडे रुई तर अजून उगवल्या नाही आहेत. लग्न कार्यात रुईच्या मंडोळ्या बांधल्याशिवाय ते लग्न पूर्णत्वास जात नाही, एवढं मात्र आपल्या हिंदू कल्चरमध्ये त्याला महत्त्व देखील आहे. आणि वेगवेगळ्या रोगांवरती देखील उत्तम रामबाण उपाय म्हणून रुईच्या पानाचा उपयोग केला जातो. भगवान हनुमंताला देखील रुईच्या पानाची माळ देखील चढवली जाते. सो रुईच्या पानाचं देखील आपल्याला इथे अवेलेबिलिटी आहे आपल्या शेताच्या बांधावर. बघा, अशी बरीच सगळी आपल्या परिसरात छोट्या छोट्या वनस्पती असतात ज्या आपल्याला माहिती नसतात. खरं तर त्यांचा उपाय कशा पद्धतीने करता येतो ते तुम्हाला इंटरनेटवर देखील वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळेल. हे आमच्याकडे उंबराचं झाड आहे बघा, मस्त आहे की छान असं. याची देखील साल वेगवेगळ्या रोगांमध्ये वापरली जाते. मंडळी, बऱ्याच दिवसापासून आहे ना, हे बघा, हे कुठलं तरी फळ आहे, याची मी ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण इंटरनेटला देखील त्याची पुरेशी माहिती नाही आहे. हे देखील फळ आमच्या इकडे आहे. जर कोणाला माहिती असेल या फळाबद्दल तर त्यांनी नक्कीच सांगावं. बघा, हे सिंगल एकदम दांडा आला आहे आणि त्याला वरती फळ लागलं आहे. हे कुठलं झाड आहे, जर कोणाला माहिती असेल तर नक्कीच सांगावं. बघा, आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं नक्कीच आहे. ते बघा, मस्त छानसं फूल आलं आहे. याला पण देखील काहीतरी म्हणतात, आता मला नक्की तसं आठवत नाही आहे नाव. मी अशा काही औषधी वनस्पती ज्या मला वाटतात त्यांचे मी फोटो गुगलला सर्च वगैरे करतो आणि त्याची माहिती मिळवतो. सो गावाकडे बऱ्याच सगळ्या वनौषधी आहे, त्यांची ओळख पटवली जाऊ शकते. पण तेवढीशी खात्रीपूर्वक जर तुम्ही ही औषधं कन्झ्युम करत असाल किंवा घेत असाल तर त्यांची मात्र ओळख तुम्ही नक्कीच आपल्या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून किंवा आयुर्वेदिक जे वैद्यभू असतात त्यांच्याकडून घ्यावी, एवढीच नम्र विनंती. बघा, अपमार्ग म्हणतात ना, हे बघा, आघाडा,
मराठी शब्द आघाड आहे याला, त्याची बरीच झाड आहे तिकडे. तर मंडळी आत्ता मी आलो आहे आमच्या शेताच्या बांधावर आणि ही वनस्पती पाहताय, ही वनस्पती निंगडी आहे. ही नुसती निंगडी नाही तर ही कातर निंगडी आहे. ह्याची पानं बघा कातरलेली वाटतात बाजूने. सो हे याचं देखील आयुर्वेदात खूप मोठं महत्त्व आहे. वेगवेगळ्या रोगांवरती, खरं तर जॉईंट्स पेनवरती देखील याचा शेक घेतला जातो. खरं तर हे तुमचं दुखणं कुठे मुकामार वगैरे लागला असेल तर त्याचा लेप देखील याचा करून लावतात पानाचा वाटून. सो बरीच सगळे उपाय आहेत. माझी आजी मला लहानपणी याच पानांचा, जेव्हा मी आजारी पडायचो किंवा तापातून रिकवर व्हायचो तर ह्या पानांची पूर्ण म्हणतात ना आंघोळीच्या पाण्यात पातेलीत घालून याला आपल्याला आंघोळ घालायची. सो मी हे आता काढून देतो विहासाठी स्पेशली. चला झटपट आपण काढून घेऊया. याचा सुगंध देखील अप्रतिम येतो. तर त्याला असं हे केलं आणि नाकाने सुगंध केला तर खूप भारी सुगंध स्मेल येतो याचा, जबरदस्त. हे बघा अशी पानं दिसतात. तर चला मंडळी, आपल्याला एवढी कातर निंगडी पुरेशी आहे. खरं तर या रस्त्याने येताना मी तुम्हाला आमच्या रस्त्यामध्ये असलेल्या अवेलेबल असलेल्या वनस्पतींची, औषधी वनस्पतींची थोडक्यात ओळख करून घेतली. भावजी मध्येच भेटले रिक्षातून, त्याने देखील खूप चांगली माहिती सांगितली. असंच एक इकडे बघा, हे कुठलं फळ आहे ते अजूनपर्यंत माहिती मिळाली नाही. मी कोणाला तरी विचारण्याचा प्रयत्न केलेला पण तेवढी माहिती मिळाली नाही. मी याचा फोटो देखील काढून गुगलला सर्च केलं पण तेवढी माहिती, पुरेशी माहिती मिळाली नाही. अजून बघा, हे एक जे आहे ना, हे एक औषधी झाड आहे. आणि याची देखील किंवा त्याचा देखील अभ्यास मला अजूनपर्यंत नाही, पण हे मात्र नक्कीच आयुर्वेदात याला काहीतरी महत्त्व आहे असं मला एक जे म्हातारे आमचे गृहस्थ होते आमच्या इकडचे वाडीतले त्यांनी सांगितलं आहे. आणि याची ओळख देखील आपण लवकरात लवकर पटवून घेऊ. सो अनेक अशा औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आपल्याच परिसरात असतात आणि त्या चटकन त्याचा वापर करून आपण बरे देखील होऊ शकतो. सो मंडळी, अशा या औषधी वनस्पतींची ओळख आपण आज थोडक्यात करून घेतली. खरं तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो आणि कधीकधी आपल्याकडूनच त्या गोष्टी मिसआउट होतात कारण आपल्याला त्या माहिती नसतात. हे बघा इकडे आहे ना, हे छोटी छोटी फुलं दिसत असतील. हे बघा, हे फूल जे दिसतं ना तुम्हाला थोडंसं, हे बघा हे जे बारीक फूल दिसतं आहे आणि हे जे बारीक झाड दिसतं ना, याला शंखपुष्पी म्हणून मी जेव्हा रिसर्च केला गुगलला तेव्हा मला माहिती मिळाली. पण हे देखील औषधीच गुणधर्म असलेलं झाड आहे. खूप सुंदर फुलं आलेली असतात त्याला. हे बघा इकडे आहे, याला शंखपुष्पी म्हणतात. आता हे शंखपुष्पी म्हणजे नक्कीच औषधी झाड आहे. असे अनेक झाडं आहेत या परिसरात. चला आता आपण घरी जाऊया. आपले 2 मित्र आपल्याला परत घरी न्यायला आले. चला माऊ घरी जाऊ. तर मंडळी आत्ताच आपण निंगडीचा कातर निंगडीचा पाला घेऊन घरी आलो आहे. आता गरम पाण्यात टाकू आणि विहाला मस्तपैकी छान अशी आंघोळ घालू. पण त्याच अगोदर मी तुम्हाला सांगेन की आईने कुठलं औषध दिलं होतं, तर मी तुम्हाला ते दाखवतो विहाला आम्ही कुठलं औषध दिलं ते. हे बघा, हे आहेत ना गावठी, आमच्याकडे गोंडे म्हणतात, याला मखमली म्हणतात. खरं तर हे इतर जे आपली झेंडूची फुलं असतात ना त्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं. याच्या औषधी गुणधर्म देखील भरपूर आहेत. इवन मोठ्या तापांवरती याचं औषध म्हणून उपयोगात आणलं जातं. याच्यासोबत तुम्ही तुळस जे आपल्या अंगणामध्ये तुळस असते, ही थोडीशी बघा, ही डार्क ब्लॅक तुळस आहे. सो ह्याचा पाला आणि या तुळशीचा पाला घेऊन आपण तापावरचं औषध खरं तर बनवतात. माझ्या आई मला लहानपणी द्यायची. तेच आम्ही विहाला एक छोटंसं उकळत्या पाण्यात हे दोन्ही पाले गरम करून आपण नंतर तिला दिले होते आणि तिचा ताप थोडा कमी झाला होता. सो ही अशी आपल्याच शेताच्या बांधावर किंवा आपल्याच परिसरात असणारी औषधी वनस्पती आहेत. तर मंडळी, ही होती आपल्या कोकणातल्या वनौषधाची माहिती. खरं तर ही माहिती तुम्हाला नक्कीच अपुरी वाटली असेल. आपण काही येत्या व्हिडिओमध्ये नक्कीच या कोकणातल्या वनौषधींबद्दलचं इन डिटेल व्हिडिओ बनवू, ते पण आपल्या कुठल्या तरी कोकणातल्या वैद्यबुवांच्या मदतीने. कसं आहे, कोकणातलं निसर्गात भरपूर सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात. मी इतर ठिकाणी देखील, महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी जेव्हा फिरतो तेव्हा कोकणातल्या निसर्गासारखा निसर्ग कुठेच पाहायला मिळत नाही, एवढं मात्र सत्य. तर निसर्गदेवतेने खरंच कोकणाला वरदहस्त दिला आहे आणि त्याचा वापर चांगल्या वेळी चांगल्या ठिकाणी झाला तर त्याचं मात्र नक्कीच माणसाला वरदान मिळेल, एवढं मात्र सत्य. सो मंडळी, तुम्हाला हा थोडक्यात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आवर्जून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा टाटा करा.
तेव्हा कोकण आपलोच असा.